अगं नवरा बायकोंनी हात धरलेत तर तुझं का पाणी पाणी होतंय ग सखो? ह्यात आनंदाचा क्षण आहे, सगळे मजेत आहेत. तुझा चेहरा का असा माहेरचं कोणी उलथल्यासारखा? अगं चेहऱ्यावर हसू ठेव, चेहऱ्यावर आनंद दिसू दे. मिळाली मिळाली मला. वा वा वा, छान. मलाही सापडली अंगठी. अरे असं कसं होईल? दोघे कसे जिंकले? हो ना, मी माझी अंगठी टाकली होती दुधात. दाखव दिगू. कुणाची? अरे ही माझीच अंगठी आहे, हीच अंगठी टाकली होती मी. मग माणिकनी कोणती अंगठी शोधली? बघू. ही अंगठी तर माझी आहे. बरं झालं माणिक तू ही अंगठी काढलीस. ही अंगठी मला काढायचीच होती, कारण ही अंगठी नाही, सतत आठवण करून टोचणारा, जाळणारा, जळता निखारा होता. ही पहिल्या लग्नात सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी, सखूच्या आप्पांनी दिलेली अंगठी. ही अंगठी म्हणजे माझ्या पहिल्या लग्नातली शेवटची अभद्र आठवण. ही घे, तुझी अंगठी तुला परत देतो. सकू मामी, तू खूप दुष्ट झालास दिगू मामा. रागाने अंगठी फेकून मारलीस, त्यामुळे मामीला रक्त येते. ती रडतीये, दिसत नाही का? तुम्ही सगळे वाईट आहात. अहो शंभू बाळ, बस झालं. आणि मोठ्यांशी असं बोलतात का? जा पाहू, तुम्ही बाहेर जाऊन खेळा, विनू मामाशी खेळा जा. पण या दुष्ट कंस मामाने तुला पुन्हा मारलं तर? फार बोलतोयस, जीभ जास्त लांब झालीये. थांब, ही चुरू चालणारी जीभ थांबवण्यासाठी तुला इंगा दाखवायलाच लागेल. चल चल. मामी, मामी. पाहिलं सावकार, या सखूमुळे हा शंभू जास्त आगाऊ झालाय. हो ना, तूच सगळं शिकवतेस ना, तूच असणार. तुझ्यामुळे कुणी आनंदी राहूच शकत नाही. सगळ्यांचे आयुष्य रडकी केली असती. तुझ्यामुळे आमच्या आनंदाचा विचका झाला. मुळीच नाही, या सखूच्या नाकावर टिचून आपण आनंद साजरा करायचा. ए सखू, उठ ग, चल पुढच्या कार्यक्रमाची तयारी कर. उठ अगं, उठ ना, उठ. चल. अहो जाऊबाई, अहो लागलंय हो तिला, रक्त येतंय. रक्ताचे पाठ वाहत आहेत का? टिचभर लागलंय, पण किती भांडवल करतेस हा? चल, हळद चेपून देते, लगेच कामाला सुरुवात करायची. ये चल. ओ पुढे.
काय पद्धत झाली मामाशी बोलायची? तुझं हे वागणं बोलणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. मग मामाने मामीला अंगठी फेकून मारली, तिला रक्त आलं, हे आवडलं वाटतं तुला? अरे काय कळतं तुला? अजून अंगठा एवढा आहेस तू.